नमस्कार मंडळी, मी अर्चना गुंडे, साईगंगा डेअरी फार्म कडून। तर बघा, मी माझी ओळख केली, पण मग मी आज सांगते तुम्हाला मी काय काम करते ते। तर मी काम करते हे प्रोडक्ट बनवायचं, आपलं दही, ताक, तूप, लस्सी, खवा, बासुंदी। तर हे बाय प्रोडक्ट करायचे, दुधाचे उपपदार्थ करायचे काम हे मी करते। तर बघा की दूध अजून पण दूध व्यावसायिक म्हणतात की आम्हाला दूध व धंदा हा परवडत नाही, दुधाचा धंदा परवडत नाही। तो का परवडत नाही? तर बघा की नुसतंच आपण जर संघाला दूध घालत राहिलो तर त्याचे दर स्थिर राहत नाही, दुधाचे दर हे स्थिर राहत नाहीत, कधी वर खाली होतात। मग त्याच्यामुळे आपल्याला परवडत नाही मग ते, कारण आपला खाद्य चारा ह्याचा सगळा मेंटेनन्स जाऊन आपल्याला मग शिल्लक उरत नाही। तर मग आम्ही पण पूर्वी तसंच करत होतो, पण मग ज्यावेळेला आम्ही हा गोठा उभा केला, ज्यावेळेला मोठा डेव्हलप केला, तर त्यावेळेला आम्हाला पण वाटलं की आपण पण आपलं दूध हे आपण स्वतः लोकांना विकू, आपली दुधाची क्वालिटी सांगू, आपलं दुधाचं दूध कसं आहे हे आपण स्वतः विकू हाताने म्हणून। मग त्याच्यासाठी आम्ही आमच्या इथूनच एक 4 किलोमीटर आमचा तालुका आहे, तर तालुक्याला आम्ही मग मिल्क शॉप चालू केलं आणि तिथं स्वतः आम्ही दूध विकायला चालू केलं। स्वतः आम्ही मग शॉप काढून मग तिथं दूध, आणि सुरुवातीला आम्ही फक्त दूधच विकलं, मग दुधाबरोबर मग हळूहळू प्रोडक्ट दही, ताक, लस्सी, तूप हे हळूहळू मग विकत गेलं। आणि आज जवळजवळ 3 वर्ष झालं आमचं दुकान आहे, आम्ही एकदम छान पद्धतीनं चालवलंय आणि 2 ठिकाणी आमचं तालुक्यात दूध जाते। तर जवळजवळ आमचं 3 ते 3.5 कॅन आम्ही दूध हे हात विक्री करतो, आणि मग त्याच्याबरोबर आमचे हे बाय प्रॉडक्ट सुद्धा जातात। तर बघा, जर तुम्ही पण अशा पद्धतीनं जर तुम्हाला दूध धंदा करायचा आहे, आपल्याला नफा मिळवायचा आहे, तर तुम्ही पण अशा पद्धतीने करू शकताय तुमच्या भागात, की जे सोयीस्कर असं आहे। छोट्यापासून मोठ्यापर्यंत सुरुवात करा, अचानकच मोठं प्रमाण घेणं पण चुकीचं आहे। आम्ही पण त्या पद्धतीनंच केलं, छोटं पहिला दूध चालू केलं, मग त्याचे हळूहळू बाय प्रोडक्ट्स करत गेले, आणि आज आमचं अगदी छान पद्धतीनं 3 वर्ष झालं दूध विक्री चालू केलेली आहे। तर बघा, व्हिडिओ आवडल्यास, माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।